मी मुक्त झाले. त्याचप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुद्धा तसंच झालं. झोपडीवरचं छप्पर उडालं, जणू काही ते बंधनातून मुक्त झाले. जणू काही ऊन वारा पाऊस सांगत होता, जसा मी ऊन भर आई अखियां बजी नहीं कब से खंजरियां, भर आई अखियां बजी नहीं कब से खंजरियां, याद आते आते राष्ट्र संत की, भर आई अखियां बजी नहीं कब से खंजरियां। कई साल बीते उनको ब्रह्मलीन होते हुए, दिखते इनके खातिर आज लोग रोते हुए। कई साल बीते उनको ब्रह्मलीन होते हुए, कैसा सर है मर कर बीज घर है, यह कैसा सर है मर कर बीज घर है, अमर है ये स्मृति पुण्यवंत की, भर आई अखियां बजी नहीं कब से खंजरियां। म्हणजे आज या पावन क्षणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आठवण होते. महाराज म्हणतात की डोळ्यात पाणी येतं जेव्हा तुमची आठवण होते. कितीतरी वेळ झाला तुम्ही जाऊन, परंतु आज पुण्यतिथी निमित्ताने का होईना, परंतु तुमची आठवण आम्हाला येत आहे. हेच याच भजनात लिहिलेलं आहे. बघा, महाराजांनी लिहिलेलं भजन, अमुच्या महाराष्ट्राची शान, शिवाजी राजजीव की प्राण, मोगलशाही ताने लढले, रयतेचे राज्य स्थापन केले, तयांना मावड्याची साथ, शिवाजी राजजीव की प्राण. मुघलांसोबत जेव्हा छत्रपती शिवाजी राजांचं युद्ध झालं, जसं आता चीननी भारतावर आक्रमण केलं होतं 1956 साली. आक्रमण झालं होतं तेव्हा आपले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चीनच्या बॉर्डरवर जाऊन ते भाषण सांगत होते त्या सैनिकांना की त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे म्हणून.